शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तूर व्यवस्थापन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि तुरीले मस्त फुलं आणि शेंगा धरल्या पाहिजे, यासाठी आपण आता सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत आपल्या शेती पिकातलं एक महत्त्वाचं पीक म्हणजे सगळ्यात फायदेशीर पीक म्हणजे तूर ही सर्वात फायदेशीर पीक आहे. कसं तर सोयाबीन काढून पण हे तुरीचं व्यवस्थापन जरासं कमी जरी केलं तरी उत्पन्न मस्त येते आणि नफ्याची आहे, भाववारी चांगली राहते आणि त्याच्यातनी एक म्हणजे काही त्याची मेंटेनन्स नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे तुरीचं उत्पन्न कसं वाढवायचं त्याबद्दल आता सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जसं सोयाबीनातनी तूर पेरतो आपण, तशीच तूर 7 तासावर म्हणजे 8 फुटावर तूर राहते. तर शेतकरी मित्रांनो, 8 फुटावर तूर पेरली की त्याच्यातनी पहिल्यांदा काही दिवसानं 3 महिन्याच्या नंतर टोंगा एवढाली तूर झाली की त्याला काही शेंडे कापायचे. शेंडे कापले की मस्त असे थोडी 10 दिवस थांबायचं. शेंडे कापल्याच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर खत फेकून द्यायचं. त्याला खत फेकलं, कोणतं बी खत असं 15-15 किंवा थोडंसं युरिया त्याच्यातनी 15-15 किंवा DAP असं खत फेकून द्यायचं आणि अजून चांगलं फडदळू द्यायचं त्याला. त्याच्यानंतर कमरी एवढा झालं की अजून एकदा त्याला काटाई करायची, त्याची अजून शेंडे काढायचे. तर काटल्याच्या नंतर पण त्याला काही फवारणी आणि खत हे दोन्ही पण असलं पाहिजे. तर फवारणी कोणती? फवारणी साधी चालते, कोणती पण आपली साधी M1 असलं, अळीनाशक आणि टॉनिक एखादं त्याच्यातनी साधं वरखत जरी असलं तरी चालते. तर शेतकरी मित्रांनो, हे पाहून घ्या, आपली तुरीला मस्त असं एवढे फुलं आलेले आहे की सांगून फायदा नाही. त्याची सेटिंग चालू आहे सध्या. आता पाणी त्याचं बंद केलेलं आहे. तर काही दिवस त्याला पाणी बंद करायचं, कारण सगळे फुलं जे आहे ते कवर होऊन जाते. तर म्हणजे जे फुलं गळतात, हे बा असे फुलं गळतात. पाणी जर जास्ती दिलं की हे फुलं जे आहे का नाही हे असे गळतात. तर शेतकरी मित्रांनो, ही पण काळजी घेतली पाहिजे आपण, हे महत्त्वाचं आहे. कारण की पाणी जास्ती देत राहिलं तर फुलं धरत राहते, त्याला पाणी देत राहतो आपण आणि शेंगा काही धरत नाही, फुलं अरमान गळते. तर हे झटकून दाखवतो मी तुम्हाला, काही फुलं असे गळतात हे बा. तर शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी झाली, त्याच्यानंतर सोयाबीन काढून जर तुम्ही डायरेक्ट सोयाबीन सोंगलं त्याच्यानंतरच फवारणी केली चालते. कारण की मग आता सोयाबीन जेव्हा राहते त्याच्यातनी आपल्याला काही वापरता नाही येत. म्हणजे सोयाबीनाची फवारणी झाल्या तेव्हा त्याला फवारणीच बसते. तर त्याच्यानंतर मग शेतकरी मित्रांनो, सोयाबीन काढल्याच्या नंतर त्याच्यातनी वखरपास किंवा अशी पंजी हाकलून घ्यायची. पंजी हाकलून कोणी रोटावेटर मारते, कोणी पंजी मारते, कोणी बेळ पाडून त्याला चांगले हे करते. तर आपण शेतकरी मित्रांनो, आम्ही फक्त याच्यातनी पंजी मारलेली आहे बा. हे आता याच्यातनी तण निघालेलं आहे, याच्यातनी पंजी मारली, त्याच्यातनी खत फेकून दिलं पहिले आणि मग पाणी दिलं. तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे पाहून घ्या, तूर तुम्ही पाणी दिलं आणि त्याच्यानंतर 2 फवारण्या केल्या. आता फवारण्या मस्त सुपर केल्या ट्रॅक्टरनंच. तर हे पाहून घ्या तुम्ही, फुलं कशी धरलेली आहेत याले. आता याचं पाणी बंद करून टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर हे जर पाणी चालू जर ठेवलं आपण तर हे सगळे फुलं जे आहे ते गळून जाते. तर त्यासाठी पाणी बंदच पाहिजे. हे हरभऱ्यासारखं काम आहे याचं. जसं की हरभरा पाणी दिलं की वाळतच राहते, तसं याचं फुलं धरतच राहते. मग पाणी दिलं तर याचे कवर काही होत नाही, शेंगा होतच नाही. तर शेतकरी मित्रांनो, याला फवारणी आता चांगली पाहिजे. शेवटची फवारणी जी आहे ते आम्ही सध्या आता एम्प्लिको देतो आणि एखादं वरखत देतो की याचं 0.035 असं समजा. पोटॅश ज्याच्यातनी असेल ते लिक्विडमधलं असो किंवा हे असो खत असो, तर असं त्याच्यातनी आपल्याला फवारणी द्यायची. ते अळीनाशक चांगलं पाहिजे आता सध्या, एम्प्लिको किंवा कोराझन अशा मोठ्या हाय पॉवरचं हे पाहिजे. तर फक्त एवढी काळजी करा की फवारताना काही दिवसानं फवारू नका, संध्याकाळी 4च्या नंतर फवारा. 4च्या नंतर फवारले तर समजा त्याला चांगली
चांगली फवारणी करते म्हणजे फुलं गळत नाही तर अया मरून जाते. तर अळ्या जे असते ते वर येते तर संध्याकाळच्या पायरी तर ते अया सगळ्या मरून जाते. त्यातनं एखादं बुरशीनाशक पण चांगलं घ्यायचं, निटिओ किंवा एप्लिको असं चांगलं पॉवरफुलच. आता एक शेवटची फवारणी करून टाकायची, त्याच्यानंतर डायरेक्ट हार्वेस्टिंगला येते कापून टाकायची तूर. शेतकरी मित्रांनो, हे तूर पाहून घ्यायचं आपले 8 एकरातली तूर आहे. कमीत कमी असं वाटते आपल्याला 6 किंवा 7चा ॲव्हरेज येईल, जास्ती तर नाही पण 6 ते 7चा ॲव्हरेज येऊ शकते असं वाटते. याच्यापेक्षा जास्ती येऊ शकते पण आपण कमीत कमी धरतो, कारण जास्ती धरल्यानं जास्तीच अपेक्षा राहते. 6चा धरला तर 7चा वाटते, 7चे धरला तर 8चा वाटते. तर असो 6चा ॲव्हरेज आपण धरलेला आहे. 6 8 सकम 48 अशा पद्धतीनं 50 पोत्याचा जवळपास आपण पोचू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे पाहून घेता तुम्ही तूर. हे सर्व तूरच आहे आपली. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची जर काही अडचण असेल तर हे जे झाड आहे का नाही, कोणाकोणाच्या वावरात नाही हे असे झाडं लागते तर त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्याबद्दल जर माहिती लागत असेल तर त्याच्याबद्दल त्याचा इलाज आपल्याकडे आहे. अशीच या वावरातनी पण असेच झाडं होत होते तर आम्ही त्याला एक टेक्निक वापरली, तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊ. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा. तर शेतकरी मित्रांनो, भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.